अनेक वेळा असं होतं की दिवस सुरू होऊन तो संपतो देखील, पण काम काही घरातलं संपतच नाही. हाय, मी रुपाली. वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमच्या माझ्यासारख्या सगळ्याच जणांची ही रिॲलिटी आहे. सकाळची सुरुवात किचनपासून होते, मग साफसफाई, कपडे, मुलं, मग पुन्हा संध्याकाळची तयारी आणि अशी ही चक्र जी आहेत ना, ती चालूच राहतात. तुमचाही दिवस असाच काम आणि फक्त काम असाच जातो का? घरकाम कधी संपतच नाही. घरातली न दिसणारी कामं जी बहुतेक वेळा कुणाच्या लक्षातही येत नाहीत, पण घर चालवायला आणि मॅनेज करायला ही खूप महत्त्वाची असतात. ज्या कामांना कुणी नोटीसही करत नाही, ॲप्रिसिएशन देखील मिळत नाही, तरीसुद्धा आपण ही कामं करतच राहतो आणि सतत काम, काम, काम असंच करत आपला दिवसही संपून जातो. माझ्यासारख्या सगळ्याच जणींच्या मनात हा एक प्रश्न कधी ना कधीतरी आलाच असेल, की एखादी व्यक्ती आपल्या ओळखीतली, एखादी स्त्री असेल, शेजारीण असेल किंवा फ्रेंड सर्कलमध्ये असेल किंवा नात्यामध्ये असेल, जी सतत दिवसभर काम करत राहते आणि तरी देखील ती फ्रेश असते. तिच्याकडेही तेवढाच वेळ असतो, तरी देखील ती टापटीप असते, व्यवस्थित असते आणि तिला बघून आपल्याला नेहमी हेवा वाटत असतो, की एवढं सगळं ही करून कशी काय बरं फ्रेश असते आणि हिची कामंही सगळी वेळेत आटपतात, सगळं घरातही व्यवस्थित असतं, टापटीप असतं, सगळ्याच गोष्टी असे आपल्या मनात अनेकदा प्रश्न येतात. पण तिच्याकडेही 24 तास असतात, आपल्याकडेही 24 तास असतात. तीसुद्धा तीच कामं करते, आपणही तीच कामं करतो. तिच्याही घरात तितकीच मंडळी असतात, जितकी आपल्या घरात. तर हा प्रश्न आपल्या मनात सतत येत असतो. पण याच्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेत काही सिंपल आणि स्मार्ट टिप्स, ज्यामुळे तुमचा दिवसही थोडासा इझी आणि स्ट्रेस फ्री जाईल. थोडंसं प्लॅनिंग, थोडंसं स्मार्ट वर्क आणि थोडा मी टाईम एवढंच पुरेसं आहे तुमचं लाईफ बॅलन्स करण्यासाठी. जर तुम्हीही फुल डे किचनमध्ये आणि घरकामात बिझी असाल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला याचा खरंच फायदा होईल. खरं सांगते, थोडंसं स्मार्ट वर्क केलं ना आपण, तर खरंच आपल्याला ना खूप फायदेशीर ठरतं आणि त्यासाठी ना प्लॅनिंग असणं खूप गरजेचं आहे. मग ते वीकली प्लॅनिंग असू दे, ग्रोसरी प्लॅनिंग असू दे, व्हेजिटेबल शॉपिंगचं प्लॅनिंग असू दे किंवा टू डू लिस्ट असू दे तुमची कामांची किंवा मग तुमचा मेनू ठरवणं असू दे. अगदी छोट्या-छोट्या गोष्टींपासून जर तुम्ही प्लॅनिंग करायला शिकलात ना, तर खरंच तुमचं आयुष्य ना खूप सोपं जातं आणि ही प्रॅक्टिकल टिप आहे. जरी खूप कॉमन वाटत असली ना ही गोष्ट, तरीसुद्धा ना खूप प्रॅक्टिकली उपयुक्त ठरते. आत्ताच नाही, मी यूट्यूबवर आल्यापासून, तर मी आधी जेव्हा 10 वर्ष सर्व्हिस केली तेव्हासुद्धा या गोष्टीचा मी अवलंब करायची. कारण मी सुद्धा ना आधीपासून खूप जास्त ना स्वतःला बिझी ठेवत असायची आणि त्यामुळे ना मला प्लॅनिंगची तर खरंच खूप गरज पडायची. कारण ऑफिस, घर, मूल हे सगळं सांभाळणं सोपं जात नाही. त्यासाठी प्रॉपर प्लॅनिंग असणं खूप गरजेचं असतं आणि त्याच वेळेला तुम्ही या सगळ्या गोष्टींना एकाच वेळेला हँडल करू शकता. आपल्या सगळ्याच बायकांचा ना दिवस सुरुवात होतो तो म्हणजे स्वयंपाकघरापासून. सकाळी चहा ठेवण्यापासून, मग नाश्ता, त्यानंतर मुलांचे टिफिन, मिस्टरांचं टिफिन, त्यानंतर दुपारचं जेवण, असं सगळं जे आहे ना सुरुवात होते आणि त्यानंतर कंटिन्यू आपण स्वयंपाकघरात बिझी होतो. तर मला असं वाटतं ना, जी कामं आहे स्वयंपाकघरातली आहेत ना, ती आपण डिवाईड करून घेतली पाहिजे. म्हणजे सकाळचा वेळ, दुपारचा वेळ आणि संध्याकाळचा वेळ आणि त्यामध्ये ना थोडासा मिड टाईम, रेस्ट टाईम किंवा मग थोडंसं एक नॅप हे घेणं खूप जास्त गरजेचं आहे. सकाळचा स्वयंपाक, नाश्ता, डब्बे झाले, मुलांचे बेसिक साफसफाई झाली, की थोडासा रेस्ट करून मग दुपारी पुन्हा जे काही तुमचं क्लिनिंग असेल तर ते करून घ्यावं. त्यानंतर संध्याकाळी स्वयंपाकाला लवकर लागावं. त्यानंतर पुढच्या दिवसाची तयारी, या सगळ्या गोष्टी जर आपण 3 भागात डिवाईड केला, तर आपला दिवस ना सोपा होऊन जाईल. आज बघा, सुट्टीचा दिवस होता. मी थोडंसं दुपारपर्यंत रेस्ट केलं आणि इव्हनिंगला ना ही सगळी कामं जी आहेत ती मी करायला घेतलेली आहेत. तर मी ही आठवड्याच्या सुरुवातीला ही सगळी प्रिपरेशन करायला घेतलेली. कारण कालच मी ना ग्रोसरी शॉपिंग केलेली होती आणि बऱ्याचशा गोष्टी मला रिफिल करायच्या होत्या आणि त्याचमुळे मी आजचा दिवस ठरवला होता, की आज मला सुट्टीसुद्धा आहे मुलांना शाळेंना वगैरे आणि त्यामुळे माझ्याकडे खूप सारा वेळ होता. यावेळी मी आरामही केला, घरातली बेसिक कामंही केली आणि पुढच्या आठवड्याची जी तयारी ना तीसुद्धा केली. तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच मी काय-काय तयारी केलेली आहे आणि या तयारीमुळे सुद्धा ना आपला दिवस खूप सोपा जातो, खूप वेळ वाचतो आपला स्वयंपाकघरातला.
विश्वास ठेवा, प्रिपरेशन जे असतं ना, हे खरंच गेम चेंजर आहे. भाज्या आधी कापून ठेवणं, पीठ तयार करून ठेवणं, मसाल्यांचे डब्बे फिल करून ठेवणं, छोट्या-छोट्या गोष्टी जर आपण सुरुवातीपासून प्रिपेअर करून ठेवल्या ना, तर खरंच सांगते ना, स्वयंपाकघरातला बराचसा वेळ आपला जो असतो ना, वाचत असतो. कारण आपण स्वयंपाकघरात एकदा शिरल्यानंतर ना, ह्या छोट्या-छोट्या गोष्टींचं जर प्रिपरेशन करायला आपण सुरुवात केली ना, तर मेन जो आपलं काम असतं ना, स्वयंपाक करणं, हे बाजूलाच राहून जातं आणि या सगळ्या गोष्टींमध्येच आपला इतकासा वेळ निघून जातो ना, की पुढे स्वयंपाक करायला इतका कंटाळा येतो आपल्याला आणि उशीर झाल्यामुळे ना, अजूनच स्ट्रेस येतो, कंटाळा येतो आणि असं वाटतं आपल्याला किती वेळ किचनमध्ये उभं राहायचं आणि यामुळे ना खरंच आपल्याला आपल्या हेल्थवर सुद्धा इश्यू होतो. कारण सगळ्यांनाच माहिती आहे, सतत उभं राहून काम करणं म्हणजे ना आपल्या हेल्थसाठी किती धोकादायक आहे. त्यामुळे ना ह्या गोष्टी आधीपासून थोड्या-थोड्या प्रिपेअर केल्या तर बराचसा वेळ आपला नक्कीच वाचतो. तर ही गोष्ट ना तुम्ही नक्की फॉलो करून बघा. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ना, दररोज परफेक्शनच्या मागे धावू नका. काही जणींना ना खूप सवय असते, की दररोज डीप क्लीनिंग करायचं असतं प्रत्येक गोष्टीचं. काही गरज नसते. डीप क्लीनिंग तुम्ही आठवड्याभरातून एकदा केलंत किंवा एक 2-4 दिवसाच्या मागे केलंत तरीसुद्धा चालतं. पण काही जणींना असतं, की दररोज ही गोष्ट क्लीन झालीच पाहिजे आणि यासाठी ना त्या दिवसभर जीवाचा इतका आटापिटा करतात, की दिवसाच्या शेवटी ना त्यांच्याकडे अजिबात त्राण राहत नाही कुठल्याही त्यांच्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी. आणि मग आपण हेवा करतो, की ती इतकी परफेक्ट काय? तर ती इतकी परफेक्ट का आहे? तर तिच्या प्रत्येक गोष्टीमागे प्लॅनिंग आहे. प्रत्येक गोष्ट ती व्यवस्थित करते, पण ती परफेक्शनच्या मागे पळत नाही. तर ती वेळच्या वेळी गोष्टी करायला शिकते. आपल्याला सगळ्यांनाच एक सवय असते प्रत्येक गोष्ट ताणायची. म्हणजे ना एखादी गोष्ट आपल्याला वेळेवर पूर्ण करायची सवय आपण स्वतःला लावूनच घेत नाही. एखादी गोष्ट आपण जरी काढली, तर ती वेळेवर किंवा जागेवर ठेवणं हे आपण टाळतो. असं वाटतं, की ठीक आहे आपण नंतर करू आणि हे नंतर कधी येतच नाही आणि ती गोष्ट तशीच पडून टाकते. उदाहरणार्थ बघा, आपण जेव्हा वाळलेले कपडे काढतो, तर ते वाळलेले कपडे ना लगेच फोल्ड करायला जात नाही. तर ते एखाद्या खुर्चीवर, टेबलावर किंवा एखाद्या ठिकाणी ठेवून देतो आणि विचार करतो, की मी जेव्हा बसेन आरामात किंवा माझ्याकडे काही काम नसेल, तेव्हा मी हे कपडे फोल्ड करेन आणि असा वेळ कधी आपल्या आयुष्यात, आपल्या दिवसात कधी येऊच शकत नाही आणि त्यामुळे ना ते कपडे तसेच पडून राहतात आणि ते बघून स्ट्रेस येतो, की आपल्याला वेळच मिळत नाही. तर मला असं म्हणायचं की प्रत्येक गोष्ट ना वेळेवर आणि पटकन करायला शिका. म्हणजे एक स्वतःला हॅबिट लावून घ्या त्या गोष्टींची. तरच तुम्ही ना सगळ्या गोष्टी व्यवस्थित मॅनेज करू शकाल आणि परफेक्शनच्या मागे तर अजिबात पडू नका. कारण मला असं वाटतं परफेक्शनच्या मागे पडण्यापेक्षा ना त्या गोष्टी वेळेवर करणं जास्त महत्त्वाचं आहे. कंटिन्यू काम करण्यापेक्षा ना मला असं वाटतं थोडं काम केल्यानंतर थोडंसं मी टाईमसुद्धा द्या स्वतःला. म्हणजे एखादा चहाचा कप घेऊन थोडा वेळ बसा किंवा थोडंसं नॅप घ्या किंवा थोडंसं शांततेत वेळ थोडंसं स्पेंड करा. असं मी टाईम तुम्ही कंपल्सरी द्या. कारण ना परफेक्ट करण्यापेक्षा ना मला असं वाटतं ना आपण थोडंसं आपल्या पीसफुल माइंडलासुद्धा इम्पॉर्टन्स दिलं पाहिजे. अगदी गोष्टी करत राहून सतत ती काम बिघडण्यापेक्षा थोडंसं रेस्ट करून पुन्हा नव्याने सुरुवात केली तर ती गोष्ट ना अधिक परफेक्ट होते असं मला वाटतं. त्यामुळे स्वतःला मी टाईमसुद्धा द्यायला शिका. अगदी सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत सतत कामामध्ये स्वतःला ओढून घेऊ नका. ज्यामुळे ना तुमच्या माइंडला सुद्धा स्ट्रेस येतो, तुमच्या बॉडीलासुद्धा स्ट्रेस येतो, हेल्थवर इश्यू होतो आणि याचा सगळा परिणाम ना आपण आपल्या घरातल्या मंडळींवर सुद्धा काढत असतो आणि सगळ्यात जास्त टार्गेट पॉईंट बनतात ती म्हणजे लहान मुलं घरातली. अशा स्ट्रेसमध्ये ना जर लहान मुलांनी काहीही केलं, दंगा केला किंवा त्यांनी काही विचारलं, काही बोलले किंवा त्यांनी असं आपल्याकडे मागितलं, तर पटकन जो राग आहे ना आपला त्यांच्यावर निघून जातो. कारण आपण ऑलरेडी खूप स्ट्रेस नी भरलेला असतो आणि अशा वेळेला त्यांनी जर काही केलं, तर त्यांच्यावरती तो सगळा राग निघतो. त्याच्यामुळे असं वाटतं, की तुम्ही स्वतःला थोडा पीस टाईमसुद्धा द्यायला शिका. त्यामुळे तुमची कामं ना अधिक परफेक्ट होतील. तुमचं घरसुद्धा छान राहील. कारण हॅपी होम तेव्हाच बनतं, जेव्हा घरातली प्रत्येक मंडळी खुश असते. म्हणजे प्रत्येक व्यक्ती घरातला खुश असतो, हॅपी असतो, समाधानी असतो. त्यामुळे या गोष्टी नक्की फॉलो करा. असेल ना तितकं लवकर उठायला शिका, लवकर कामं आवरायला शिका.
काय असतं ना, की आपण दिवसाची सुरुवातच उशिरा करतो आणि त्याच्यामुळे काय होतं ना, आपली एनर्जी लेव्हलसुद्धा डाऊन व्हायला लागते. तुम्ही सगळ्यांच्याच तोंडून ऐकलं असेल, की जितकी तुमची मॉर्निंग लवकर होते, तितकी तुमची कामं लवकर होतात. तर हे सत्य आहे. जरी किती कॉमन वाटलं किंवा कितीसुद्धा घिसपिटं वाटलं, तरीसुद्धा ना ही गोष्ट ना अगदी खरी आहे. मी सुद्धा खूप वेळा एक्सपिरियन्स केला आहे. जेव्हा मी कधी थोडंसं लेट उठते ना, तर माझा दिवस ना अख्खा कामात जातो आणि मला स्ट्रेससुद्धा येतो. माझी कामं पण होत नाहीत पटपट. त्यामुळे ना मी काय करते ना, की शक्य असेल तितकं ना सकाळी लवकर उठायचा प्रयत्न करते. कारण आपली जी एनर्जी असते ना, मॉर्निंगच्या टाईमला ना खूप जास्त ना ॲक्टिव्ह असते. प्रत्येक काम ना आपण अगदी परफेक्ट आणि व्यवस्थित करतो. एक प्रकारचा ना बॉडीला आपल्या बूस्ट मिळत असतो सगळ्या कामांसाठी. तुम्ही कधीही नोटीस करा, की सकाळी उठल्यानंतर आपण कंटिन्यू कामं केली ना, तर आपल्याला थकवाही जास्त येत नाही आणि कामं ना पटपट आटपून जातात आणि आपला दिवस आहे ना खूप मोकळा राहतो. त्यामुळे ना सकाळी लवकर उठायची सवय लावा. सकाळी जास्तीत जास्त कामं करायचा विचार करा. त्यामुळे काय होईल ना, दिवसभर ती कामं रखडून राहणार नाहीत आणि तुम्हालाही स्ट्रेस येणार नाही. प्रत्येक गोष्टीचं ना एक फिक्स रुटीन बनवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे कोणतं काम कोणत्या दिवशी करायचं आहे, ह्याचं जर रुटीन तुम्ही बनवायचा प्रयत्न केलात ना, तर नक्कीच तुम्हाला हेल्प होईल. म्हणजे ना बघा, तर तुम्हाला क्लिनिंग करायची असेल, डीप क्लिनिंग, तर आठवड्यातला एखादा दिवस निवडा. म्हणजे बघा, मुलांना शाळेला सुट्टी जेव्हा असते शनिवार, रविवारी, त्यावेळेला ना आपल्याकडे खूप सारा वेळ असतो आणि त्या दिवशी जर आपण डीप क्लिनिंग करायला घेतला ना, तर आपल्याला ना त्रास होत नाही. कसं ते सांगते. मॉर्निंगला जर आपण एकदा स्वयंपाक आवरून घेतला, नाश्ता वगैरे मुलांचा झाला, त्यानंतर बराचसा वेळ आपल्याकडे असतो क्लिनिंग करण्यासाठी आणि अशा वेळेला जर आपण क्लिनिंग केलं तर आपलं क्लिनिंग वेळेत पूर्ण होतं. मुलांची शाळेची आणण्याची किंवा सोडण्याची किंवा त्यांच्या ट्युशनच्या टाईमची किंवा त्यांच्या इतर गोष्टींची ना आपल्याला लुडबुड जाणवत नाही. कारण मुलांना एकदा नाश्ता जेवण वगैरे करून त्यांना जर आपण खेळायला किंवा मग टी व्ही पाहायला लावला तर आपली बरीचशी कामंसुद्धा होऊन जातात किंवा त्यांना एखादा ड्रॉइंग करायला दिलं तर ते त्यांच्या कामात बिझी राहतात. आपली बरीचशी कामं होतात. त्यामुळे ना एका गोष्टीचं ना फिक्स रुटीन बनवायला शिका. जर तुम्ही ही कामं जर डीप क्लिनिंगची कामं शाळेच्या रुटीनमध्ये करायला गेलात किंवा तुम्हाला मिस्टर तुमच्या ऑफिसमध्ये जात असतील, त्यांना टिफिन द्यायचं असेल आणि त्या डेजमध्ये तुम्ही ही कामं करायला गेलात, तर त्याचा तुम्हाला स्ट्रेस येईल. तुमची कोणतीही कामं व्यवस्थित होणार नाहीत. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचं ना एक फिक्स रुटीन बनवायचा प्रयत्न करा. सगळ्यांना असं वाटतं खरं तर ना, दिवसाची सुरुवात ही मॉर्निंगपासून होते. पण मला असं वाटतं ना, की एक परफेक्ट दिवसाची सुरुवात आहे ना, ही आदल्या रात्रीपासून होते. रात्री आपण ना काय करतो यावरती ना दुसऱ्या दिवशीचा दिवस आपला अवलंबून असतो. म्हणजे बघा, रात्री जर तुम्ही स्वयंपाक करून, जेवण करून, भांड्यांचा पसारा किचनमध्ये तसाच ठेवलात, अस्वच्छ सगळ्या गोष्टी तशाच ठेवल्यात, तर तुमची मॉर्निंग आहे ना मेसी सुरू होते. तुम्हाला तुमचं किचन क्लीन करण्यापासून ते भांड्याचा पसारा आवरण्यापासून दिवसाची सुरुवात करावी लागते. त्याचबरोबर ना, जर तुम्ही आदल्या दिवशी दुसऱ्या दिवशीचा विचार केला नाहीत, की काय करायचं आहे किंवा कसं करायचं आहे किंवा भाज्या किंवा इतर गोष्टींचं प्रिपरेशन जर तुम्ही केलं नाहीत, तर तुमची दिवसाची सुरुवात आहे ना, ती स्ट्रेसने होते. त्याऐवजी जर तुम्ही आधीच उद्या ठरवलंत, की उद्या मला नाश्त्यात काय बनवायचं आहे, जेवणात काय बनवायचं आहे किंवा मला सकाळी उठल्यानंतर ना कशी सुरुवात करायची, हे जर तुम्ही आदल्या रात्री ठरवलंत ना, तर तुमची जी मॉर्निंग आहे ना, ती हॅपी मॉर्निंग होते. याउलट जर आदल्या रात्रीपासून तुम्ही सगळ्या गोष्टी मेस करून ठेवल्यात, अस्ताव्यस्त पडलेलं घर तसंच तुम्ही रात्री आवरून न ठेवता झोपलात, तर तुमची दुसऱ्या दिवशीची मॉर्निंग ही नक्कीच मेसफुल असणार आहे. त्यामुळे ना, दुसऱ्या दिवशीची सुरुवात ही आदल्या रात्रीपासूनच करायला शिका. त्यामुळे ना, तुम्हाला तुमचा दुसरा दिवस जो आहे ना, पूर्ण दिवस फुल एनर्जीने आणि हॅपी मोमेंटने भरलेला असेल. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं की मी खूप साऱ्या गोष्टींचं प्रिपरेशन करून घेतलेलं आहे. त्यामुळे ना येणारा आठवडा जो असणार आहे ना, तो माझ्यासाठी स्ट्रेस फ्री असणार आहे. थोडंसं स्मार्ट वर्क केलं, थोडंसं प्लॅनिंग केलं की आपल्यासाठी ना आपलं लाईफ जे आहे ना, ते खूप इझी होऊन जातं. तुम्हीसुद्धा अशा टिप्स फॉलो करता की नाही मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तुमचा एक्सपिरियन्ससुद्धा शेअर करा आणि अशा स्मार्ट होम टिप्ससाठी फॉलो करायला म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. मला माझा आजचा व्लॉग कसा वाटला मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि इतरांसोबत शेअर करायला देखील विसरू नका. अशा छान छान
टिप्ससाठी आणि ब्लॉगसाठी नक्की, नक्की, नक्की सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटूया एक छानशा व्हिडिओसहित. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.